नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं मयुदिका रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. खरं तर आज मला या कॉमेडी शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत असं म्हणावंसं वाटतंय, कारण उपवाशी राहण्यासाठी मला आज पदार्थ बनवायचा आहे. पण काय, घरोघरी मातीच्या चुलींसारखं घरोघरी उपवासाचे पदार्थ असं म्हटलं पाहिजे. मग या उपवासाच्या पदार्थांमध्ये सुद्धा तोचपणा तुम्हाला मला नको असतो, म्हणून ही एक हटके रेसिपी. त्यासाठी इथं आपण घेत आहोत 3 कच्चे केळं. कच्चे केळ्याची सालं काढणं थोडंसं स्किल वर्क आहे. आधी एखाद्या सुरीच्या साह्याने सालीवरती चिरा पाडून घ्यायच्या आणि अंगठ्याच्या साह्याने ते उसवल्यासारखं सोलून काढायचं. त्याला आपण किसून घ्यायचं आहे. केळं साधारणपणे सालीसकट 300 ग्रॅम एवढी होती. मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ मेकिंग आणि रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा. आता आपण किसून घेतलेले कच्चे केळं एका पसरटच्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे कूट घालायचं आहे, वजनी साधारण 50 ग्राम. त्यामध्ये जाडसर दळलेली लाल मिरची पावडर 1 ते 1.25 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे. 4 तास भिजवून ठेवलेला वाटीभर साबुदाणा घालायचा आहे, साधारण वजनी 100 ग्रॅम. किसलेल्या केळ्याला असलेला ओलावा आणि साबुदाणेसुद्धा भिजवलेले छान मिक्स करून घ्यायचे आहेत. घट्टसरपणा कमी जास्त करण्यासाठी थोडं शेंगदाणे कूट ॲड करू शकतात. व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय अशा कन्सिस्टन्सीला हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता गरम तेलामध्ये छोट्या छोट्या आकाराचे वडे आपण तळून घेणार आहोत. तेलात टाकल्यावर येणारे बुडबुडे कमी झाले की हलकेच उलटून पालटून फ्राय करायचे. अगदी 2 ते 3 मिनिटात छान कुरकुरीत वडे तळून होतात. तुम्ही बघू शकतात गरम तेलावर फ्लोट होणारे छोटे छोटे हलके फुलके वडे दिसत आहेत. तुम्ही नेहमीचे उपवासाचे तेच पदार्थ खाऊन खाऊन कंटाळले असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. मस्त कुरकुरीत वडे. तुम्हाला मुद्दाम आवाज ऐकवतो बघा. अजिबात तेलकट नसणारे, वरतून अगदी कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट अशा पद्धतीचे वडे बघू शकतात. आता यांना आपण छान सर्व करून घेऊया. वाटीभर दह्यामध्ये 1 चमचा साखर घालून छान फेटून घेतलं आहे आणि हे संपूर्ण दही आपण या वड्यांवरती घालणार आहोत. यावरती आपण जिरा पावडर घालत आहोत, काळं मीठ आणि लाल तिखट यावरती बुरबुरायचं आहे. अतिशय टेम्पटिंग असा आपला दहीवडा तयार आहे. नक्की ट्राय करा. सर्वांनी याचा आनंद घ्या. रेसिपी आवडली असेलच. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपीसह. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.